तर झालं असा की गणेश जयंतीक देवळात जावचा मनान इल्लो देवग्याच्या घराकडे, पण देवग्याचो काय पत्तोच नाही. बघूची मनान थोडे वेळ वाट बघितलो, हडेतडे टाइमपास करून मग आम्ही चलाक घेतलो. अचानक मागसून बोंबलं, देवगो खसून तरी प्रकट झालो. आधीच झालो उशीर म्हणून देवग्याची तशीच गुटली गाडीवर बसवली. लालग्यान लांब असा ढॅंग गाडीवर टाकल्या, देवग्यान गाडी देवळाच्या दिशेने वळायल्यान आणि आम्ही आता चाललो देवळात. वाटेत जाताना लालाची एकच किरकिर चाललेली, आज जेवणात काय काय असतं. पुढे गेल्यावर येणाऱ्या जाणाऱ्या भाविक भक्तांची गर्दी दिसाक लागली, त्याचे लालाच्या पोटातले कावळे अजून आरडाक लागले. जाताना बरेच चढाव उतार गावले, काय काय चढाव चढत नाही तेव्हा आम्ही लालाक उतरून घालू. मंदिराकडे जवळ गेल्यावर पताक्यांची सजावट दिसाक लागली. पुढे गेल्यावर बघलो तर गर्दी तर अपाट होती. देवाचा आशीर्वाद घेऊ म्हणून आम्ही रांगेत उभे राहिलो. देवग्याच्या काय मधीत मना दिला ते देवगान वर्गणी पण दिली आणि 15-20 मिनिटं रांगेत राहिल्यानंतर आम्ही एकदाच्या आतमध्ये गेलो. दरवाजा समोर फुलांची छानपैकी अशी सजावट केलेली होती. गाभाऱ्यात प्रवेश केल्यानंतर मन एकदम प्रसन्न झालं. समोरच पूजन केलेली गणपतीची छोटीशी मूर्ती आणि त्यामागे सुंदर अशी रांगोळी काढलेली होती. बरोच बघत तत्काळ राहिल्यानंतर एकदाचा काय गणपतीचं दर्शन झालं. गणपतीच्या पाया पडान आशीर्वाद घेतलो, प्रदक्षिणा घातलो आणि बाहेर येऊ गेलो. मंडपात महाप्रसाद चालू होतो. महाप्रसादाचा लाभ घेऊ लालगो जरा जास्ती